पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावाला 1918 साली नगरपालिका होती आणि 1945 साली या नगरपालिकेची पुन्हा ग्रामपंचायत करण्यात आली। परंतु सध्या कोडोलीची लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त असून या गावाला नगरपालिका होणं गरजेचं आहे। नगरपालिका झाल्यानंतर गावाला दरवर्षी 25 ते 30 कोटी रुपये निधी तसंच नगरपालिकेसाठी पुरेसे कर्मचारी मिळतात। त्यामुळे कोडोलीला नगरपालिका होणं गरजेचं असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे अशी माहिती कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून तसंच कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे जयदीप चंद्रकांत मोहिते यांनी दिली। आपण उच्च शिक्षित असून शासनाच्या विकासाभिमुख योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। यासाठी 7 फेब्रुवारीला ऊस या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन जयदीप मोहिते यांनी केलंय। 1918 साली ब्रिटिश राजवटीमध्ये याचं रूपांतर कोडोली म्युनिसिपल कमिटी पेटा पन्हाळा इलाका करवीर अशा पद्धतीने नगरपालिकेमध्ये झालं। परंतु 1945 ला याचं पुनर्रचना करून ग्रामपंचायतीमध्ये झालं व कोडोली विकासापासून वंचित राहत गेली। आता सध्या कोडोलीला साधारणतः 1.5 कोटी घरफाळा पाणीपट्टी जी जमा होते त्याच्यामध्ये काम चालतं। जर नगरपालिका झाली तर आपल्याला साधारणतः शासनाचा 30 कोटी महसूल येत राहील। तसेच 50 कर्मचाऱ्याच्या ऐवजी आपण 150 कर्मचारी येतील। त्यामुळे 50,000 लोकसंख्या असलेल्या या गावाला 50च्या ऐवजी 150 कर्मचारी काम करत राहतील। तसेच नागरिकांचा एक गैरसमज आहे की घरफाळा वाढणार, परंतु कोल्हापूरमध्ये 14 नगर परिषद नगरपंचायती आहेत। त्यापैकी 8 ठिकाणी 30% घरफाळा कमी आहे, 30% पाणीपट्टी कमी आहे। त्यामुळं कोडोलीमध्ये सुद्धा घरफाळा पाणीपट्टी ही निश्चितपणे कमी होईल।